पांढरकवडा पोलिसांची मोठी कारवाई, 4 मोटारसायकली जप्त, 2 आरोपी जेरबंद। पांढरकवडा येथील पोलीस स्टेशन पांढरकवडा हद्दीत मोटारसायकल चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत 2 आरोपींना अटक केली असून एकूण 4 मोटारसायकली जप्त केल्या आहे। या कारवाईत सुमारे 2,56,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपराध क्रमांक 293/2026 कलम 303(2) BNS अंतर्गत नोंद असलेल्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी राजू लक्ष्मण मचमवार वय वर्ष 34 राहणार इंदिरानगर पांढरकवडा यास ताब्यात घेण्यात आले। चौकशी दरम्यान त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली। पुढील सखोल चौकशीत त्याने आणखी 2 मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली। पेट्रोल संपल्याने त्या झुडपात लपवून ठेवल्याचे सांगितल्यावर पोलिसांनी संबंधित ठिकाणी जाऊन 2 मोटारसायकली हस्तगत केल्या। अशा प्रकारे त्याच्याकडून एकूण 3 गुन्हे उघडकीस आले। तसेच अपराध क्रमांक 275/2026 कलम 303(2) भारतीय दंड संहिता अंतर्गत नोंद असलेल्या गुन्ह्यात आरोपी विवेक अशोक चौधरी वय वर्ष 34 राहणार गणेशपूर वार्ड आवाडा वार्ड पांढरकवडा याला अटक करण्यात आली। त्याच्याकडून मोटारसायकल क्रमांक MH29 BG 5927 किंमत सुमारे 70,000 रुपये जप्त करण्यात आली। दोन्ही आरोपींकडून एकूण 4 मोटारसायकली हस्तगत करून 4 मालमत्ता गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहे। ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता यवतमाळ, अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक थोरात, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री रोशन मनसल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। तसेच पोलीस निरीक्षक श्री LD तावरे यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशीर, प्रमोद जुनुनकर, पोलीस हवालदार विकास जाधव, सचिन काळे, संदीप मडावी, सुनील राठोड आणि पोलीस कॉन्स्टेबल राजू मुळ्यावार यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पूर्ण केली। या कारवाईमुळे परिसरातील मोटारसायकल चोरीच्या घटनांवर आळा बसवण्यात मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले। मारेगाव वार्ता बाजित कुरेशी, पांढरकवडा, यवतमाळ।